आता सविस्तर बातम्या। चंद्रपूर महापालिकेत भाजपने पुन्हा गेम फिरवला आहे। सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश आले आहे। चंद्रपूरमध्ये महापौर कुणाचा होणार या प्रश्नाचं उत्तर आज मंगळवारी अखेर भाजपने सत्ता स्थापन करून दिले आहे। भाजपाने ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने महापौर पदावर आपला उमेदवार बसवला आहे। ठाकरेंच्या पाठिंब्याने भाजपने चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे। काँग्रेसला मात्र गटतटाच्या राजकारणामुळे मोठा फटका बसला आहे। सर्वात मोठा पक्ष असूनही आता काँग्रेसला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा पार पडली। या सभेत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर यांची महापौरपदी तर अपक्ष उमेदवार प्रशांत आनंदराव दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली। भाजपच्या संगीता खांडेकर या महापौरपदी निवडल्या गेल्या। त्यांना 32 मतं मिळाली। त्यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला। महाडोळे यांना 31 मते मिळाली। उपमहापौर पदासाठी निवड झाली असता प्रशांत दानव व प्रदीप देशमुख यांच्यात लढत झाली। मतदानात दोघांनाही प्रत्येकी 32 मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली। त्यात अपक्ष उमेदवार प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली। यावेळी वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिले तर MIM नगरसेवक तटस्थ राहिला। चुरशीच्या निवडणुकीत भाजपने ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने महापौर पदाला गवसणी घातली। मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता। काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी अवघ्या 2 नगरसेवकांची गरज होती, पण काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसला आहे। यानंतर शिवसेना ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे। चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या संगीता खांडेकर अवघ्या एका मताने महापौर झाल्या। त्यामुळे राज्यात ठाकरे गट भाजपला जोरदार विरोध करत असला तर चंद्रपुरात दोन्ही पक्ष एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। दोन्ही पक्षाला सव्वा वर्ष महापौरपद मिळणार असल्याची माहिती आहे। परिणामी सर्वाधिक जागा जिंकलेला काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडला आहे। काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे भाजप सत्ता स्थापन करणार आणि काँग्रेस सत्ता स्थापनेपासून दूर राहणार हे अगोदरपासूनच मानलं जात होतं। चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की आली आहे। पक्षातील दुहीचा अपेक्षेप्रमाणे भाजपला फायदा झाला आहे। ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद पार दिल्लीपर्यंत पोहोचला होता। त्यांचा फायदा भाजपने उचलला तर ऐनवेळी उद्धव सेनेने भाजपला पाठिंबा देऊन काँग्रेसला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवलं। त्यामुळे बहुमताचं गणित जुळवण्यात काँग्रेसला यश आले नाही। वंचित आणि MIMच्या नगरसेवकांच्या भूमिकेने चंद्रपुरात पारडेच पालटलं। चंद्रपूर महापालिकेवर सत्ता स्थापन होताच भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात आला। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मनापासून चंद्रपूर शहराच्या विकासासाठी काम करेल आणि जनतेचे प्रश्न सोडवेल असा मी आपणास शब्द देतो। ईश्वर चिठ्ठीने निकाल लागलाय काय सांगा? काय प्रश्न आहे आपला? ईश्वर चिठ्ठीने निकाल लागलाय काय सांगा? माझ्या 32 नगरसेवकांनी मला जे मतदान केलं त्यांचा मनापासून आभार। ईश्वरांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद दिला त्याबद्दल ईश्वरांचा सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतो। नमस्कार। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी श्रीमती संगीताताई खांडेकर यांचा विजय झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन। माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये श्री माननीय बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
व श्री आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून आज या महापौर निवडीमध्ये आम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते संदीप गिरेजी असतील, प्रशांत दानवजी असतील व नंदू नागरकरजी असतील यांनी आम्हाला पाठिंबा दिला चंद्रपूरच्या विकासासाठी। भारतीय जनता पार्टी, एक शिवसेना एकनाथ शिंदेजी व आता श्री संदीप गिरेजी यांच्यासोबत आमचा जो करार झाला आहे त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे। माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिला की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी पडू देणार आणि मला विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो ते विकासासाठी, चंद्रपूरच्या प्रगतीसाठी। ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास मला आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर आहे। काही बहुमत असताना देखील काँग्रेसला महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांपासून हात गमवावा लागला आहे, काय सांगाल? बहुमत होतं असं म्हणता येणार नाही, पण बहुमताच्या जवळ आमचा आकडा होता 27 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि 3 जनविकास सेनेचे, असे 31 जवळपास मेंबर आमचे झाले। पण यात आपण पाहिलं की आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती, जे घटक पक्ष आमच्या सोबत राहील असं वाटलं, त्यांनी भाजपाचा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा MIM असतील हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला। ते तटस्थ राहिले, काही सभागृहात हजर राहिले नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली। पण जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे आणि समजा असं करायची काम पडलं किंवा तडजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी, त्या पद्धतीने आम्ही केलो आणि आम्ही कुठेही मायनस झालो नाही। आज आमचे 30 होते, एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही 31 मेंबर आमचे या ठिकाणी झाले। आज आम्ही ज्या प्रकारे वारंवार आमचा अपमान, आमच्या पक्षाचा अपमान काँग्रेसतर्फे त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक घालवलं पाहिजे का आमचा होत होता, घालवलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये आम्ही खुश आहोत। त्या प्रकारे आमचा महापौर भाजप जनता पार्टीचा 6 वर्ष झाली, संसदीय महापौर असणार आहे। आता सध्या आमचे उपमहापौर आणि पार्टीची आमच्या त्याच्यामुळे आम्ही माननीय पक्षप्रमुख त्यांच्या विकासासमोर आणि त्यांच्या नेतृत्वात पक्षप्रमुखासोबत ज्या प्रकारे काँग्रेसमध्ये भांडण चालू होतं म्हणजे भाजपसोबत छोटं मोठं आव्हान बघितलं की सकाळी 6:15 वाजता विधिमंडळ घरी बसले होते। विधिमंडळ वारंवार विनंती करत होते खासदारबाईंना आपण कुठेही शिवसेनेला न्याय घरी तयार नव्हता। शिवसेनेची ताकद काय, शिवसेनेला काय करायचे हे त्यांची भूमिका होती। शिवसेना सोडून शिवसेना सोडून ते सगळे तयार होते, परंतु त्याच्यावरती आम्ही हे सगळं जाऊन आम्ही आमचा महापौर गोष्ट आहे की चंद्रपूरच्या विकासाचं जे चंद्रपूरचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये आम्हाला एक मार्ग मोकळा झालेला आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महापौर वैशाली अजय महाडोळ कॅन्डिडेट होते आणि उपमहापौरचे जन विकास आघाडीचे आमच्या युतीमध्ये पप्पू देशमुख होते, पण आम्ही 27 आणि पप्पू वयाचे 3 आम्ही सर्व एकत्र होते। पण उभाटा जे आमच्यासोबत महाविकास आघाडीचे होते, पण मतदान जेव्हा सुरू झाले ते आमच्यासोबत नव्हते म्हणून भाजपची सत्ता बसली आणि काँग्रेसची नाही बसली। भाऊ, ईश्वर चिठ्ठीचा देखील वापर झाला आहे, काय असं? उपमहापौरसाठी आमचे जन विकास सेनाचे पप्पू भैया उपमहापौरचे उमेदवार होते युती म्हणून, त्याला 32 मत भेटले आणि भाजपचे जे होते दानवजी त्याला 32 भेटले। मग ईश्वर चिठ्ठी काढल्यानंतर प्रशांत दानवचं नाव आलं। भाऊ, बराच सत्ता संघर्ष झालेला आहे, पडवापडवी झाली तरी देखील काँग्रेसचं पराजय, स्पष्ट बहुमत असताना देखील काँग्रेसला हात पत्करावा लागले। आमच्याकडे 27 होते, बहुमतसाठी 34 पाहिजे, पण उभाटावाले आमच्यासोबत नव्हते म्हणून सत्ता नाही बसली। खरं का महाविकास आघाडीच्या सोबतच होते, पण त्यांनी भाजपकडे एन टाईमी मतदान जेव्हा करत होते ते भाजपकडे होते आणि महाविकास आघाडी एकत्रच होते। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे युतीमध्ये, पण त्यांनी भाजपकडे बसले आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पैशाच्या भरोसावर जे झाले आहे निवडणूक सर्व। भाजपने जी सत्ता स्थापन केली आहे ती जनमताच्या विरुद्ध आहे। 66 पैकी 24 उमेदवार भाजपचे निवडून आले होते
आणि उरलेले 42 उमेदवार हे भाजपच्या विरोधी विचारधारेच्या पक्षातले होते. जनमत पूर्णपणे 2/3 जनमत जवळपास भाजपच्या विरोधात असताना अघोरी शक्तीचा वापर करून, अदृश्य शक्तीचा वापर करून, मसल पॉवर, मनी पॉवरचा वापर करून ही सत्ता आली आहे. ही अघोरी शक्ती, ही अघोरी सत्ता निश्चितपणे चंद्रपूरकरांच्या विकासासाठी, चंद्रपूरकरांच्या भल्यासाठी काम करू शकत नाही. चंद्रपूरकरांना त्यांचा 5 वर्षाचा अनुभव या पूर्वीचाही आहे. त्यामुळे आम्ही त्याला जनमताचा कौल मानत नाही, मसल पॉवर अँड मनी पॉवर यांचा विजय मानतो. महानगर आघाडीच्या ज्या सदस्यांनी मतदान केलं नाही त्यांच्यावर आम्ही नियमामध्ये जी काही तरतूद आहे त्यानुसार काय कारवाई करता येईल ते निश्चितपणे बघू. त्या प्रभागामध्ये काही व्यक्तिगत राजकारण होतं. त्या व्यक्तिगत राजकारणापुढे त्यांनी ते मतदान केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही त्यांना लेखी स्पष्टीकरण आघाडीच्या तर्फे गटनेता म्हणून मागवू आणि त्यांनी आम्हाला मात्र उपमहापौर पदासाठी मतदान केलेलं आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले. ते स्वतःहून अनुपस्थित राहिले. त्यांना कोणी अडवून ठेवलं, कोणी धरलं का, याच्यात मनी पॉवरचा, मसल पॉवरचा वापर झाला का, याचाही विचार व्हायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की हा जनमताचा विजय नाही आहे, जनतेचा विजय नाही आहे, मसल पॉवर आणि मनी पॉवरचा विजय आहे. परंतु आम्ही जरी या ठिकाणी आज पदावर नाही आलो, सत्तेमध्ये नाही आलो, तरी विरोधक म्हणून अतिशय सक्षमपणे, पूर्ण ताकदीने चंद्रपूरच्या भल्यासाठी, चंद्रपूरकरांच्या भल्यासाठी काम करत राहू आणि चंद्रपूरकरांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असा आम्ही चंद्रपूरकरांना हमी देतो, अशी हमी देतो.